त्यांना आनंद वाटतो महाराज. आता तुम्हाला भजनातलं काही इतर नवीन मंडळी असतील, मुळात तर दादासाहेबांच्या फडावर राहणारा माणूस कोणी असला तरी त्याला थोडं का होईना भजन येतच येतं महाराज, येतच येतं. मी तर नेहमी सांगत असतो विचार करा, कधी कधी विचार करा, कुठं पंढरपूर, दादासाहेबांचं जन्मगाव घोटी नावाचं गाव कुठं, आणि हे नागलगाव हा तेलंगणा भाग कुठं. इतक्या दूर येऊन जर इथं कीर्तनाला उभा राहिल्यानंतर 200 टाळकरी उभा राहत असतील तर दादा महाराजांनी किती मोठं काम केलं, दादासाहेब किती मोठं काम केलं. एरवी एखाद्या फडावर आम्हाला माहित आहे, एखाद्या फडावर काही, आता मी अनेकदा बोलत असतो, आम्ही काही काही ठिकाणी गेल्यानंतर टाळकरी उभा राहिलेली नसतात, केलेली असतात. तुम्हाला माहिती आहे का राहिलेले केलेले? तुम्हाला नाही माहित हो, तुम्ही फार भाग्यवान आहात. आता मला माहिती आहे, यांना विचारा, भाऊराव पुढे बसलेत, विठ्ठलराव पुढे बसलेत, ते आमचे महाराज आहेत, त्यांना विचार. आम्ही कित्येक ठिकाणी गेल्यानंतर काही काही केलेली म्हणजे काय, त्याच्या गळ्यात अडकलेलं असतं गळ्यात. ते म्हणतं मला येत नाही. लोक काय म्हणतात, दिसाय पुरतं तर लागतं. पण इथं तसं नाही महाराज, इथं कोणी एक लहानातल्या लहानापासून ज्येष्ठातल्या ज्येष्ठापर्यंत अगदी गाथा भजनामध्ये तरबेज असलेली मंडळी आहेत. आणि मला वाटतं ही सगळी दादासाहेबांची कृपा, सगळी दादासाहेबांची. मी अनेक वेळेला या सगळ्या मंडळींना माहित आहे, मी अनेकदा बोलत असतो, दादासाहेबांचा फड म्हणजे काय माहित आहे का, पाहिजे तितकं खायला आणि पाहिजे तितकं गायला, त्याचं नाव दादासाहेब. बरोबर आहे का नाही? बघा, जेवायलाही कमी नाही.